गौरी सूर्यवंशी, एस मराठी मध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। 28 एप्रिल हा दिवस सेवा हक्क दिन म्हणून साजरा करण्यात येत असून सुरगाणा तालुक्यात दिनांक 28 एप्रिल 2025 रोजी नूतन विद्या मंदिर येथे सकाळी 11 वाजता सेवा हक्क दिन साजरा करण्यात येणार आहे। या कार्यक्रमास तालुक्यातील नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन सुरगाणा निवासी तहसीलदार मोहन कुलकर्णी, नायब तहसीलदार दिनेश पाडेकर व सुयोग वाघमारे यांनी कळविले। तालुक्यातील सर्व कार्यालय प्रमुख अधिकारी, त्यांचे कर्मचारी, पत्रकार, सामाजिक, राजकीय व इतर क्षेत्रातील पदाधिकारी तसेच नागरिक यांना आवाहन करण्यात येते की महाराष्ट्र राज्यातील नागरिकांना शासनामार्फत व शासनाच्या अधीनस्थ सर्व सार्वजनिक प्राधिकरणामार्फत दिल्या जाणाऱ्या अधिसूचित सेवा पारदर्शक, गतिमान व विविध कालमर्यादा देण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 पारित करण्यात आला असून 28 एप्रिल 2025 रोजी नागरिकांना सुलभ व कालमर्यादित सेवा मिळाव्यात हे त्यांचे उद्दिष्ट आहे। अधिसूचित सेवा नागरिकांना दिल्या जाते किंवा नाही यावर देखरेख, समन्वय, नियंत्रण ठेवण्यासाठी व या संदर्भात सुधारणा सुचविण्यासाठी उपरोक्त कायद्यान्वये महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोग गठीत करण्यात आला असून आयोगामध्ये एक मुख्य आयुक्त व सहआयुक्त कार्यरत आहे। आयोगाचे मुख्यालय नवीन प्रशासकीय भवन मंत्रालयासमोर मुंबई येथे असून 6 विभाग मुख्यालयाच्या ठिकाणी आयुक्तांची कार्यालय प्राप्त नागरिकांना विहित वेळेत सेवा न मिळाल्यास अथवा नियमोचित कारणाशिवाय त्या नाकारल्यास अशा निर्णयाविरुद्ध संबंधितांना वरिष्ठांकडे प्रथम व तृतीय अपील करता येते व तरीही समाधान न झाल्यास आयोगाकडे तृतीय अपील करता येईल। पदनिर्देशित अधिकारी यांच्याकडून सेवा प्राप्त न झाल्यास अथवा दिलेल्या मुदतीत न मिळाल्यास व प्रथम द्वितीय अपीलात न्याय न मिळाल्यास कायद्याच्या कलम 18(1) नुसार अर्जदार यांनी अर्ज प्राप्त झाल्यापासून 60 दिवसाच्या आत अपील दाखल करून सेवा प्राप्त करून घेणे आवश्यक आहे। सदर कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व जनसामान्य माणसात जनजागृती करण्याकामी 28 एप्रिल 2025 रोजी सुरगाणा नूतन विद्या मंदिर येथे उपस्थित राहण्याचे आवाहन सुरगाणा तहसीलदार मोहन कुलकर्णी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले। एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी लक्ष्मण बागुल, सुरगाणा। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।